जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी या उत्सवाची सांगता होतीये। देवाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या ठिकाणी नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। खंडेरायाची खरं तर आज चंपाषष्ठीची सांगता होत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने आकर्षण ठरतं ते भरत रोडग्याचं नैवेद्य। आपण त्या ठिकाणी पाहू शकता, हे वांग्याचं भरीत त्या ठिकाणी केलं जातं। या ठिकाणी जे कारागीर आहेत त्यांच्याकडून खरं तर ही वांगी कापण्याचं काम सुरू आहे। खरं तर हा या सगळ्या उत्साहातला प्रमुख एक त्या ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भरीत रोडग्याचा नैवेद्य त्या ठिकाणी तयार झालेला दिसतो। या ठिकाणी कैलास महाराज आहेत, दरवर्षी हे स्वतः त्यांच्या हातातून खरं तर ही सेवा असली यांची घडते। दरवर्षी आम्ही वांग्याचा आकडा जाहीर करत असतो, पण यंदा इतकी वांगी आलेली आहेत की आम्ही आज या यंदाच्या वर्षी तुम्हाला वांग्याचा आकडा सांगू शकत नाही। आज साधारण 3-3.5 किलो वांगी गेल्या वर्षी होते, त्याच्यापेक्षा 700-800 किलो जास्त असतील यंदा। सकाळपासूनच काल रात्रीपासूनच कार्यक्रम सुरू आहे, तरी अजून फक्त 25% कार्यक्रम उरकलेला, अजून 75% बाकी आहे। कारण दिवसभर भाविक 2-2, 3-3 ठिकाणावरून 3-3 काउंटरला जेवण चालूच असतं। ही पिढ्यानपिढ्या चालू झालेली आहे। आपण 4 महिने कांदा लसूण खात नाहीये। आज देवाने 5 दिवस युद्ध केलं आणि 6व्या दिवशी राक्षसांचं खंडन केलं म्हणून खंडोबा पडले। आज वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, वर्णापूर्णाचं नैवेद्य दाखवून घरोघरी तळी भंडार करून देवाला नैवेद्य दाखवून आपण खायला सुरुवात करतो। विकास कोकरे, लोकशाही मराठी, जेजुरी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।